प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, तुम्ही अगदी सकाळपासून पुण्यातील गणेश भक्तांच्या नेमक्या काय भावना आहेत हे आमच्यापर्यंत पोहोचवताय। आता तुम्ही भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या परिसरात आहात, तिकडे नेमक्या काय भावना भक्तांमध्ये आहेत, कशा प्रकारे उत्साह पाहायला मिळतोय, आनंद पाहायला मिळतोय? विसर्जनाची जी लगबग आहे ती सुरू आहे। मी सध्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरामध्ये आहे, जिथे बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली होती। 10 दिवस मोठ्या उत्साहात या ठिकाणी हा सोहळा जो आहे तो साजरा केला गेला। अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असलेली भाऊसाहेब गणपतीची ही जी मूर्ती आहे ती या ठिकाणी आपण पाहतो आहोत। आणि खरं म्हणजे आज विसर्जनाचा दिवस आहे आणि विसर्जनाच्या निमित्तानं जी सगळी तयारी आहे, लगबग जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। बाप्पाची ही जी मूर्ती आहे ती खरं म्हणजे विसर्जन मिरवणुकीच्या निमित्तानं जेव्हा मांडवाच्या बाहेर नेली जाईल तेव्हा अत्यंत आकर्षक अशा रथातून ही विसर्जन मिरवणूक जी आहे ती भाऊसाहेब गणपतीची निघत असते। दरवर्षी मोठ्या उत्साहात जसं बाप्पाचं आगमन होतं तशी सगळी जय्यत तयारी या ठिकाणी आपण पाहतोच असतो, पण अत्यंत दिमागदार पद्धतीनं, अत्यंत भव्य पद्धतीनं जी विसर्जन मिरवणूक आहे ती या बाप्पाची आपल्याला बघायला मिळत असते। आत्ताही जी तयारी सुरू आहे किंवा एकूणच या बाप्पाला निरोप देण्याच्यासाठी म्हणून या सगळ्या बाप्पा भक्तांकडून जी तयारी या ठिकाणी केली जाते आहे ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असते। म्हणजे आत्ताही मोठ्या स्वरूपात बाप्पाचे जे भक्त आहेत ते शंखनाद या मांडवाच्या बाहेर करताना आपल्याला पाहायला मिळतील। मोठ्या संख्येनं जे भाविक आहेत ते या ठिकाणी भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या समोर या ठिकाणी जमलेले आहेत आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा शंखनाद जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। अत्यंत दिमागदार पद्धतीनं, अत्यंत भव्य पद्धतीनं हे सगळे जे शंखधारी आहेत त्यांचं शंखवादन जे ते या ठिकाणी सुरू आहे। यामध्ये महिलांचा मोठा सहभाग आपल्याला बघायला मिळतो आणि या सगळ्या शंखवादनानं जी विसर्जन मिरवणुकीची एकूण सगळी परंपरा आहे, जे वैभव आहे ते कसं वाढतं हे आपण पाहतो। या सगळ्या बाप्पा भक्तांकडून विसर्जन मिरवणुकीच्या निमित्तानं बाप्पाला निरोप देण्याच्यासाठी म्हणून जी तयारी आहे ती किती समृद्ध आहे। पुण्यातलं हे वेगळेपण आहे खरं म्हणजे। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकांमध्ये अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीचे शंखनाद असतील, ढोल ताशा वादन असतील, पारंपरिक खेळ असतील, या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात। आणि आत्ताही हे जे शंखनाद या ठिकाणी ज्ञानेश्वर आणि याच पद्धतीने पारंपरिक पद्धतीनेच पुण्यातला हा गणेशोत्सव विसर्जनात सुद्धा आम्हाला सोहळा पाहायला मिळेल।